मुंबई गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील खारपाडा गावात घरफोडी करून 4,10,000 रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला दादर सागरी पोलिसांनी गजाआड केली असून चोरीतील 100% मालमत्ता यशस्वी परत मिळवण्याची कामगिरी केली आहे। दादर सागरी पोलिसांच्या या कामगिरीचे रायगडच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी कौतुक केले। याबाबत सविस्तर घटना अशी की 2 ते 9 जून 2025 दरम्यान फिर्यादी सत्यजित सुरेश वाजपेयी राहणार खारपाडा तालुका पेण यांच्या राहत्या घरात खिडकीतून प्रवेश करून कपाट खोलून अज्ञात चोरट्याने 4 लाखांहून अधिक किमतीचे दागिने आणि रोकड चोरली होती। या प्रकरणी दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ठाकूर, पोलीस हवालदार आतिश पाटील, नंदन पाटील यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते। सदर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित गुड्डू हरेराम सिंग वय वर्ष 19 मूळ राहणार उत्तर प्रदेश सध्या राहणार खारपाडा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता आणि पोलिसी खाक्या दाखवल्या असता शेवटी त्याने गुन्ह्याची कबुली दिली। गुड्डू सिंग याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र 3,15,000, सोन्याचा नेकलेस 90,000, पिवळसर धातूचा नेकलेस 1,000 व रोख रक्कम 4,200 एकूण 4,10,200 किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला। चोरीतील 100% मालमत्ता यशस्वी परत मिळवण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, सहाय्यक फौजदार ठाकूर, पोलीस हवालदार आतिश पाटील, नंदन पाटील यांच्या पथकाने पार पाडले। यामुळे परिसरात पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झालाय। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।